ठाणे महानगरपालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र ही तोडलेली झाडं कोळशेत येथील लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे आदेश धाब्यावर बसून जिओ टॅगिंगशिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आलं. आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंगशिवाय 300 झाडं कापून त्यांची पुनर्लागवड करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडं कापण्यात आली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी झाडे वाचवण्यासंदर्भात फलक हातात घेतले होते. आनंदनगर ते साकेत दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. 8.24 किलोमीटरच्या पुलाचं बांधकाम 48 महिन्यात पूर्ण करायचं असून त्यासाठी 1847.72 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आले. या मार्गात 1788 बाधित झाडं होत आहेत. ही झाडं कापून त्याचं क्रमांक जिओ टॅगिंग करून कोळशेत येथे पुनर्लागवड करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आले. या कंत्राटदारानं 171 झाडं मुळापासून काढून ती कोळशेत येथे लावणं गरजेचं असताना त्याने सुमारे 300 झाडं रात्रीच्या अंधारात कापून नष्ट केली आहेत. या कामात त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सहाय्य केल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. दरम्यान सुमारे 30 वर्षांपुढे ही झाडे आपणच लावली होती. टी चंद्रशेखर हे आयुक्त असताना ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. आता या झाडांची अमर्याद कत्तल होत असताना पालिका मूग गिळून गप्प आहे. आज ठाण्याचं प्रदूषण मानांकन 300च्या घरात पोहोचतंय. त्याचे ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना सोयर सूतक नाही. मात्र आपण निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या यंत्रणेविरोधात रणशिंग फुंकणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याविरोधात आमचे नगरसेवक आवाज उठवतील असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला. याच्यात दोन गोष्टी. एकच ये ना मनीषा पुढे. मी ही जागा का निवडली त्याचं दोन कारण आहेत. तुम्ही सांगितलं जिथे झाडं तोडली तिथेच आम्ही झाडं लावली. मला असं वाटतं तू पण ह्या पाचपाकाडी परिसरात खूप वर्ष राहतोयस. मी इथला नगरसेवक होतो आणि ही जी झाडं आपण बघताय ती चंद्रशेखरच्या वेळेस हा सर्व्हिस रोड बनला आणि ती झाडं ही मी स्वतःच्या हाताने लावलेली झाडं आहेत. 30 वर्ष जुनी झाडं आहेत. आम्ही समोरच्या सोसायटींना दर सोसायटीला 10 झाडं दत्तक असं करून ही झाडं मोठी केली, जगवली आहेत. आज मुद्दामून अतिशय वाईट वाटतंय की ही झाडं यांचा कत्ल होतोय. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही. आनंदनगर ते साकेत हा रस्ता बनतोय. माझं म्हणणं फार स्पष्ट आहे की ठाण्याचं ग्रीन कव्हर गेले 3-4 महिने 6 महिन्यात कमी होत चाललंय. मेंटल हॉस्पिटलमध्ये 1400 झाडं तोडायची परवानगी न देताही तोडली गेली. मॉडेलामध्ये झाडं तोडली गेली. रेमंड मध्ये तुम्ही जा, रोज झाडं तोडली जात आहेत. ओबरॉय मध्ये जा, रोज झाडं तोडली जात आहेत. आज ही एक ग्रीन बेल्ट होता, तिथेही झाडे तोडली जात आहेत. जेव्हा यांना झाडाचं काम दिलेलं त्याला जिओ टॅगिंग करायचं होतं, त्याला नंबरिंग करायचं होतं आणि ही ट्रान्सप्लांट करायची होती. इकडनं उचलून कोलशेतला जाऊन ती रिप्लांट करायची होती. पण आमच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स आहे. रोज रात्री 3-2 अशा रात्रीच्या वेळेस ते कापतायत. जर तुम्ही खालती बघितलं तर मुळाच्या वरतून ते झाडं तोडलेली आहेत, कापली आहेत आणि वरतून माती टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवाले रस्त्यावर उतरू, जसं आज उतरलोय. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात सामील आहेत आणि एक 12 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे झाडं तोडण्यासाठी दिलंय. त्यांच्या या 12 कोटीमध्ये त्यांचाही सहभाग आहे असं स्पष्ट आपल्या वतीने मी सांगतो. मी आपल्या वतीने एक चेतावणी देतोय की अशा प्रकारची जर झाडं तुम्ही तोडली तर आम्ही उग्र आंदोलन या ठाणे शहरात उभं करू. किंबहुना आम्ही एक PIL दाखल करायच्या फिराकीत आहोत. दुसरं तुम्हाला मी सांगतो की सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे की 305 AQI ह्या आठवड्यात या ठाण्याचा होता. काल मी बघितलं 245 होता. म्हणजे हळूहळू हे ठाणे शहर दिल्लीच्या वतीच्या दिशेने चाललंय. म्हणजे 10-15 वर्षात तर इथे ग्रीन कव्हर उरणारच नाही. तर कोणाला काहीतरी करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि आम्हाला एक संधी घ्यायची होती ही दाखवायला ठाणेकरांना की उघड्या डोळ्याने तुम्ही पण बघू नका, तुम्ही पण रस्त्यावर उतरा आणि आंदोलनात सहभागी व्हा. ही जी कत्तल चालू आहे
या संदर्भात काही आणखीन माहिती आमचे पदाधिकारी आहेत सौरभ वर्तक आपल्याला देतील.